नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मालवण स्थित शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, त्याचाच आज दुसरा भाग आम्ही घेऊन आलो आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दुसरा भाग आणि त्यामध्ये असणार काय? मालवण स्थित शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, त्यानंतर हा पुतळा बनवणाऱ्या कंपनीविरोधात कंपनीच्या दोघा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि साधारणतः याच विषयी आपण बोलणार आहोत. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून आणि समस्त हिंदू लोकांकडून संताप व्यक्त होत आहेत. तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमी तसेच हिंदू समुदायांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आधीच सांगितलेलं की समस्त शिवप्रेमी आणि हिंदू लोकांकडून हा पुतळा कोसळल्याने, शिवरायांचा पुतळा कोसळल्याने संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत सांगत आहोत. आणि इनफॅक्ट तशी पुष्टी देखील पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे गतवर्षी साजरा झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. हा पुतळा भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे या दुर्घटनेची भारतीय नौदलाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. हा पुतळा तातडीने पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने नौदलाकडून पावलं उचलण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान शिवरायांचा पुतळा कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेचं विरोधकांनी भांडवल करू नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. राजकोट येथे 100 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारला जाईल असे आश्वासन केसरकर यांनी दिलं. मात्र हा पुतळा पडल्याने ज्यांना हा पुतळा बनवण्याचं काम केलेलं त्यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. लोक असेही म्हणतात की साधारणतः पुतळा एवढा मोठा पुतळा उभारण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागतो. तर ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं त्यांनी 2 महिन्यात कसा काय हा पुतळा उभा केला? पुतळा उभा करण्यासाठी जे मटेरियल वापरलेलं ते सुप्रीम क्वालिटीचं होतं का निकृष्ट दर्जाचं होतं, असा देखील महत्त्वाचा प्रश्न पुढे येत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात कल्याण शहर, भविष्यात कल्याण जिल्हा होऊ पाहत असलेल्या या परिसरात साठे नावाचे एक गृहस्थ होते. त्यांच्या मूर्ती, त्यांचं शिल्पकृती ही भारतात फेमस होती. त्यांनी देखील शिवरायांच्या शिल्पकृती तयार केलेल्या, किंवा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवरायांचे स्टॅच्यू वा पुतळे उभे केलेले, आणि ते तेवढेच दर्जेदार आणि भक्कम होते. जे साठे ज्या कल्याण शहरामध्ये राहतात त्याच शहरातून आपटे हे देखील वास्तव्यास आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे. मात्र साठे साहेबांनी जी नावलौकिक मिळवला, जी उंची गाठली, अशा प्रकारचे पुतळे उभे करण्याची, मग ते शिवरायांचे असतील वा अजून कुठल्या महान लोकांचे असतील किंवा महामानव सावरकरांचे असतील, त्यांनी जी महानता हासिल केली त्याला आपटे यांच्या कदाचित लो मटेरियल वापरल्यामुळे गालबोट लागला आहे. पर्यायाने ऐतिहासिक कल्याण शहर आणि भविष्यातलं ऐतिहासिक कल्याण जिल्ह्याला देखील गालबोट लागला आहे, अशी तीव्र भावना कल्याणकरांसह संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त करत आहे. धन्यवाद.